नमस्कार शेतकरी बांधवांना, मी सीताराम दंडिले, श्री सेवागिरी नर्सरी. माझा यूट्यूबला श्री सेवागिरी नर्सरी फलटण या नावाने यूट्यूबला चॅनल आहे व त्याच्यावरती सर्व सुबाबळीबद्दल व इतर शेती संदर्भात सर्व माहिती मी देत असतो व आपण प्रॅक्टिकली ती करतही असतो. तर आता आजचा व्हिडिओ बनवण्याचा विषय असा आहे की सुबाबूळ छाटणी. ज्यावेळेस तुम्ही रानामध्ये शेळ्यांच्या चाऱ्यासाठी सुबाबूळ लावत असता, त्याच्या पाठीमागे भरपूर वेळ घालवत असता तुम्ही, एक 5 महिने 8 महिने पूर्ण घालवता, त्यानंतर सुबाबूळ छाटणीसाठी येत असते. तर त्याच्यासाठी आपण कोयत्याच्या किंवा कुऱ्हाडीच्या याच्या साह्याने ते छाटायचे नाही. ते चुकीच्या पद्धतीनं छाटणी केल्यामुळे आपलं उत्पादन खूप लॉस होत असतो. तर जास्त फुटवे जर आपल्याला घ्यायचे असतील तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे आपली छोटी एक लाकडं कापायची करवत मिळते मार्केटमध्ये, त्याचा वापर करावा आणि त्याच्या साह्यानं जमिनीपासून 1 ते 1.5 फूट उंचीवरती त्या डाळ्यांची कापणी करावी. आणि ज्यावेळेस तुम्ही डाळे कापत असता, पहिली फांदी छाटल्यानंतर दुसरी फांदी ज्यावेळेस येते त्यावेळेस 4 इंच अंतर बुडक्या म्हणजे त्याच्या डाळ्याच्या जिथून फुटवे आहेत तिथून 4 इंच अंतर कटिंग करायचं, त्या साईडून सोडा आणि नंतर तुम्ही छाटणी करू शकता. त्याला फुटवे 40-45 दिवसामध्ये चांगले फुटवे येतात. आणि तसं जर तुम्ही करवतीच्या साह्याने जर फुटव्यामध्ये डबलच वाढ होते व साली उसकटत नाही. आणि साल उसकटली गेल्यामुळे त्याच्यात डोळ्यांचं प्रमाण असतं, म्हणजे जिथून डाळे फुटून येतात तेच जर खराब झाले तर तुमचं उत्पादन सुबाबळीचं पूर्ण घटून जातं. 50% ह्या त्रुटी असतात, आपण त्याच्याकडे लक्ष देत नाही. कुऱ्हाडीनं ती सुबाबळ अजिबात छाटली नाही पाहिजे आणि कोयत्याच्याही साह्याने नाही छाटली पाहिजे, फक्त ती करवतीच्या साह्यानेच ती छाटणी करावी. नमस्कार, पुढच्या व्हिडिओमध्ये आपण भेटू.